दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली दांडे गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी महिला बचत गटाच्या वतीने करण्यात आलाय। या अवैध दारू विक्रीमुळे गावातील अनेक तरुण युवक व्यसनाधीत होत असून काही कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप महिलांनी केलाय। या गंभीर प्रकरणासंदर्भात गावातील महिला बचत गटाच्या वतीने 8 ऑगस्ट रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र तक्रार करूनही संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप महिलांनी केलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या महिला बचत गटातील मोठ्या संख्येने महिलांनी आज थेट दर्यापूर पोलीस स्टेशनवर धडक दिली। यावेळी महिलांनी अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महिलांनी ठाम भूमिका होत जोपर्यंत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही असा इशारा दिला आहे। अवैध दारू विक्रीमुळे गावातील तरुणांचे भविष्य धोक्यात येत असून अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोपही महिला बचत गटांनी केला आहे। आता या प्रकरणात दर्यापूर पोलीस नेमकी काय कारवाई करतात, अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडे माऊली दांडे गावासह परिसरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय। तुम्ही कशासाठी इथं आलेले आहे? आम्ही दारूबंदी करायसाठी आलेलो आहोत इथं। आम्ही दारूबंदी करायसाठी आलेलो आहोत तिचा। आणि आम्ही म्हटलं एकच खेप येऊन नाही गेलो, आम्ही 4-5 खेप येऊन गेलेलो। अजून आम्ही कलेक्टर ऑफिसला पण गेलेलो आणि त्यातून आता अजून आमच्या गावातली 2च महिने दारू बंद होती, अजून चालू झालेली आहे। आणि अजून दारू चालू झाल्याच्या ना आमच्या लेकराचं आमचं लय नुकसान चालू आहे। मागच्या वर्षीपासून आमचं प्रोसिजर चालू आहे हे। आज पण आलो आम्ही इथं 2 वाजतापासून येऊन बसलेला आहे। आता 5 वाजले आणि आम्ही पवार सरली विचारलं तर आम्हाला सांगून राहिले की 6 वाजता येईल। ठाणेदार साहेब नंतर 6 वाजताच्या नंतर येतील, तर आम्ही त्यांची भेट घेतल्याशिवाय अजून हलत नाही। त्याने जर आमच्या समजा जे आम्ही हे केलेलं आहे ठरावा की अर्ज, त्याच्यावर जर त्याने आमच्या 4 दिवसात जर प्रोसिजर चालू केली नाही तर आम्ही अति उपोषणला बसू। जे काही होऊ शकेल ते त्याने करावे आता, नाहीतर आम्ही पाहू मग नंतर दिवसभर आम्ही। याच्यानंतर आम्ही SP ऑफिसला सुद्धा गेलेलो आहोत। मागच्या वर्षी 3 डाव गेलो, त्याच्यावरही काही झालं नाही। आमचे लहान बाळ आहेत, आम्ही मजुरी करतो आणि हप्ताभर मजुरी केल्यानंतर 1 रुपया पण राहत नाही। नवरा अलग मारते, मग कमवून ना कमवून आमचं तर काही अर्थच नाही आहे। काही अर्थ राहिले आम्ही कमावतो, हा दारू पिऊन ठेवते आणि तिकून आलो की मार खा लागते। मग आम्ही जावं तर कोणापाशी जावं? यायच्याच पाशी येऊन आम्ही पोलीस स्टेशनला, तर मग यायनं काही ना काही करावं ना। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।